महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। चांदवड तालुक्यात कातरवाडी येथील विहिरीत आढळले बिबट्याचे पिल्लू, वन विभागाची तात्काळ धाव। चांदवड तालुक्यातील कातरवाडी, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक येथे आज सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास एक थरारक घटना घडली। कातरवाडी येथील शेतकरी गोकुळ कुशीनाथ झालटे हे आपल्या गट क्रमांक 251-1 विसापूर चौफुली जवळील शेतात पाणी भरण्यासाठी गेले असता त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले तर बिबट्याचे पिल्लू विहिरीत पडलेले असल्याचे आढळून आले। ही बाब लक्षात येताच गोकुळ झालटे यांनी कोणताही विलंब न करता आपले वर्गमित्र वन्य पशु प्राणी मित्र भागवत झालटे यांना तात्काळ माहिती दिली। त्यानंतर सदर घटनेची माहिती वनपरिक्षेत्र येवला येथील वनपरिक्षेत्र अधिकारी RFO राहुल घुगे यांना कळविण्यात आले। माहिती मिळताच RFO राहुल घुगे यांनी त्वरित वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पाठवले। घटनास्थळी वन विभागाकडून RFO राहुल घुगे, वनरक्षक सोनाली वाघ, वनमजूर अंकुश गुंजाळ व विश्वनाथ झालटे दाखल झालेत। तसेच गावकऱ्यांमधून मंगेश झालटे, अनिल झालटे, भारत झालटे, कार्तिक झालटे, बबन झालटे यांच्यासह परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेत बिबट्याच्या पिल्ल्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रेस्क्यूची तयारी सुरू केली। परिसरात बिबट मादी असण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले। या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते। मात्र वन विभागाने वेळेवर दाखल होऊन परिस्थिती हाताळल्यामुळे मोठा अनर्थ टळला। नागरिकांनीही संयम राखत वन विभागाला सहकार्य केल्याचं चित्र पाहायला मिळालं। वन्य प्राणी व मानव यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी अशा घटनांची तात्काळ माहिती देणे आवश्यक असल्याचे वन विभागाने पुन्हा एकदा स्पष्ट केले। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी डॉक्टर तुकाराम गवळी, मालेगाव। तुम्हाला नेमकं बिबट्यामुळे काय त्रास होतोय सध्या? पाणी वारता येत नाही, रात्री अंधारात अवघड आहे नाही मग तुमचं वाटत दिवसा वाघ पाहिजे वावरात, रात्री कोण पाणी वाटत रात्री पाणी भरायचं कसं? त्यामुळे दिवसा लाईट देण्यात यावं बा। दिवसात लाईट पाहिजे। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।